नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या आपले कास्तकार या YouTube चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, जून महिना बळीराजासाठी खऱ्या अर्थानं सुखाचा आणि आनंदाचा ठरत आहे। कारण ज्या घडीची आपण सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होतो ती बातमी आता समोर आली आहे। PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं मिळून तब्बल 4000 रुपये आता थेट आपल्या बँक खात्यात जमा होणार आहेत। सरकारकडून 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवले जाणार असून यासाठी अत्यंत नियोजनबद्ध असं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे। पैसे वाटपाची ही प्रक्रिया 2 टप्प्यात पार पडणार आहे। पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो। या 18 जिल्ह्यांमध्ये 8 जून पासून सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेच्या दरम्यान पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। दुसऱ्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश असून त्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नंदुरबार, जळगाव, ठाणे, रायगड, नाशिक, पालघर, धुळे, रत्नागिरी, जालना, अहिल्यानगर आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे। या जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 8 जून ते 18 जून दरम्यान दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जमा होतील। जर आपण तारखांकडे पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 8 जून म्हणजेच सोमवारपासून वितरण प्रक्रियेला सुरुवात होईल, तर PM किसान योजनेचा 23वा हप्ता 18 जून रोजी आपल्या खात्यावर जमा होईल। शेतकरी मित्रांनो, ही रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होणार असल्यानं आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे एकदा नक्की तपासा, जेणेकरून तांत्रिक कारणास्तव आपले पैसे अडकणार नाहीत। अशा प्रकारे जून महिन्यात दोन्ही हप्ते मिळाल्यानं शेती कामासाठी नक्कीच मोठी मदत होईल। शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा। शेतीविषयक अशाच नवनवीन आणि खात्रीशीर बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपले कास्तकार या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून एकही माहिती तुमच्याकडून सुटणार नाही। धन्यवाद।